सध्याच्या काळात नात्यांमधील वाढत्या ताणतणावांमुळे बरेच जण त्रस्त पाहायला मिळत आहेत. आपण जितकं प्रामाणिकपणे नातं जपतोय तितका न्याय जर समोरची व्यक्ती त्या नात्याला देत नसेल तर एका निर्णायक टप्प्यावर तितकी तटस्थ भूमिका घेणंही गरजेचं आहे. जगद्गुरू तुकोबा सुद्धा ठणकावून देवाला एके ठिकाणी म्हणतात, माझी लेखी देव मेला असो त्याला असेल, माणसं गमवायची भीती बाळगू नका. जाणाऱ्याला निमित्त लागतं, थांबणाऱ्याला इच्छा लागते. गंमत अशी आहे बघा, खरं बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही, कारण आपल्या सर्वांच्या कानांना मधुर वाणी ऐकण्याची लाल असेल. परंतु या उलट स्वार्थ लपडून वर वर गोड बोलणाऱ्यांना आपण भाळतो आणि पुढे नुकसान सोसावं लागतं. आणि म्हणून मला वाटतं कोणत्याही गोष्टीमध्ये सत्यता पडताळून डोळसपणानं निर्णय घेणं फार गरजेचं आहे. कधी कधी एक गोष्ट खूप उशिरा आपल्या लक्षात येते की वरवर कठीण दिसणाऱ्या गोष्टी अगदी त्याप्रमाणे तुमच्याशी निष्ठा दाखवणारी माणसं तुमच्याशी नाही, त्यांच्या स्वार्थाशी एकनिष्ठ असतात.